सत्यवादी ब्राह्मण आणि देवी मंत्राचा प्रभाव. कौशल नगरीत देवदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला संतान नसल्याने तो नेहमी दुःखी राहत असे. संतान प्राप्तीसाठी त्याने पुत्रेष्ठी यज्ञ करण्याचा निश्चय केला आणि नदीकाठावर एका उत्तम अशा यज्ञकुंडाची निर्मिती केली. त्या यज्ञात त्याने अनेक वेद जाणणारे आणि विद्वान अशा ब्राह्मणांना आमंत्रित केले होते. सामवेदाचे ज्ञान असलेले गोभिल मुनी सूर तालात सामवेदाचे गायन करीत होते. परंतु वेळोवेळी श्वासोश्वासामुळे मंत्र उच्चारण करताना स्वरात भंग उत्पन्न होत होता. यामुळे देवदत्त ब्राह्मण क्रोधित झाला आणि त्याने गोभिल मुनींना खूप वाईट साईट सुनावले. देवदत्त मुनींना म्हणाला, महाराज, तुम्ही तर खूपच मूर्ख आहात. मी येथे संतान प्राप्तीसाठी किती अडथळे पार करून पुत्रकामेष्टी यज्ञ करीत आहे आणि तुम्ही तुमच्या या बेसूर स्वर उच्चारांनी या यज्ञात अडथळा निर्माण करीत आहात, वेळोवेळी व्यत्यय आणीत आहात. देवदत्ताचे हे बोलणे ऐकून गोभिल मुनींना खूप राग आला आणि त्यांनी क्रोधातच देवदत्ताला शाप दिला आणि सांगितले की देवदत्त, तुला कोणत्याही गोष्टीचे ज्ञान नसलेल्या मूर्ख मुलाची प्राप्ती होईल. त्याशिवाय त्यात शठताही भरलेली असेल. सर्व प्राणी मात्र श्वासोश्वास करतात, श्वास येतात आणि जातात, त्यावर आपले कोणतेही नियंत्रण नसते. स्वरभंग होण्यात माझी काहीही चूक नाही. गोभिल मुनींचे हे बोलणे ऐकून देवदत्त खूप घाबरला आणि सांगू लागला, मुनिवर, आधीच मी संतान प्राप्ती नसल्याने खूप दुःखी आहे. त्यात तुम्ही मला असा शाप दिल्यामुळे मला मूर्ख पुत्राची प्राप्ती होईल. असे म्हटले जाते की मूर्ख पुत्र असण्यापेक्षा निपुत्रिक राहणे कधीही चांगले, कारण की मूर्ख पुत्र हा नेहमी अपमानदायकच असतो. त्यामुळे समाजात आई वडिलांची नाचक्की होते. मी माझ्या कष्ट निवारणासाठी हा यज्ञ केला, परंतु मला तर त्यातून जास्त कष्ट मिळाले. हे मुनिवर, माझ्यावर दया करा आणि या शापातून मुक्त होण्याचा काहीतरी मार्ग सुचवा. असे म्हणून देवदत्त गोभिल मुनींच्या पायावर येऊ पडला. परंतु विद्वान मुनींचा क्रोध जास्त काळ टिकत नाही. देवदत्ताचे हे बोलणे ऐकून मुनींचे हृदय द्रवले. ते देवदत्ताला म्हणाले, देवदत्त, तुझा पुत्र मूर्ख असेल, परंतु काही काळानंतर तो खूप बुद्धिमान होईल. माझे हे वचन कधीही रिकामे जाणार नाही. मुनींचे हे बोलणे ऐकून देवदत्ताच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकू लागली आणि त्याने शेवटची आहुती देऊन यज्ञ पूर्ण केला. त्यानंतर सर्वजण आपापल्या स्थानी परतले. काही महिन्यांनंतर देवदत्ताची स्त्री गर्भवती राहिली आणि तिने एका पुत्राला जन्म दिला. पुत्रप्राप्ती झाल्याने देवदत्त खूप आनंदी झाला. काही वर्षांनंतर देवदत्ताने आपल्या पुत्राला मंत्रांची शिक्षा देण्यास प्रारंभ केला, परंतु त्याचा पुत्र एकाही मंत्राचा उच्चार करू शकला नाही. हा सर्व त्या गोभिल मुनींच्या शापाचा प्रभाव होता. खूप प्रयत्न करूनही कितीतरी वर्षांनंतरही तो बालक एकही मंत्र पठण करू शकला नाही. सगळीकडे ही वार्ता पसरली की देवदत्ताचा उदथ्य नावाचा हा पुत्र खूप मूर्ख आहे. तो देवदत्ताच्या नावावर एक कलंक आहे. सर्वांचे हे बोलणे ऐकून देवदत्त आणि त्याच्या पत्नीला खूप दुःख होत असे. त्यामुळे ते दोघे आपल्याच मुलाला वाईट साईड बोलू लागले. यामुळे उदथ्य खूपच निराश झाला आणि त्याच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली. आपले आई वडील तसेच इतर सर्वांचे असे काळीज चिरणारे शब्द ऐकून उदथ्याने आपले घर सोडले आणि तो एका जंगलात निघून गेला. तेथेच त्याने एक झोपडी बनवली आणि त्या झोपडीत तो राहू लागला. तेथे तो जंगलात जी फळे मिळत असत तीच खाऊन आपला उदरनिर्वाह करू लागला. तो असा विचार करीत असे की माझे जीवन तर असेच व्यर्थ निघून गेले. आता कसेही करून मला माझे जीवन येथे व्यतीत करावे लागेल आणि मृत्यूची प्रतीक्षा करीत बसावे लागेल. परंतु उदथ्य कधीही खोटे बोलत नसे. त्याने एक नियम बनवला होता की तो कधीही खोटे बोलणार नाही. त्यामुळेच जंगलातील इतर आदिवासी त्याला सत्यव्रत म्हणून ओळखू लागले. सत्यव्रत खूपच दयाळू होता. तो कधीही कोणालाही काही हानी पोहोचवत नसे. तसेच तो कोणाचे वाईटही चिंतित नसे.
तो गोभील मुनींच्या शापाच्या प्रभावामुळे त्या जंगलात राहून आपले प्रारब्ध भोगत होता. एकदा त्या जंगलात शिकार करता करता एक शिकारी आला. त्याने एका रानडुकराला आपल्या बाणांनी जखमी केले होते. ते रानडुक्कर रक्तबंबाळ होऊन सत्यवादीच्या आश्रमाच्या समोरील बाजूस असलेल्या झाडीत जाऊन लपून बसले. काही वेळानंतर तो शिकारी तेथे आला आणि सत्यवादीला विचारू लागला की तुम्ही येथे कुठे एखादे रानडुक्कर पाहिले का? शिकाऱ्यालाही माहीत होते की सत्यव्रत कधीही खोटे बोलत नाही आणि कधीही कोणालाही फसवू शकत नाही. शिकाऱ्याने सांगितले, ब्राह्मण, मी हे शिकारीचे काम माझ्या पत्नी आणि मुलांसाठी करतो. शिकार करून आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करणे हेच माझे काम आहे. शिकाऱ्याचे हे बोलणे ऐकून सत्यव्रत मनातल्या मनात विचार करू लागला की जर मी या शिकाऱ्याला सांगितले की ते रानडुक्कर समोरच्या झाडीत लपले आहे तर हा शिकारी त्याला मारून टाकेल. यामुळे रानडुकराचे प्राण निघून जातील. आणि जर मी याच्याशी खोटे बोललो तर माझे सत्य बोलण्याचे वचनभंग होईल. असे म्हटले जाते की कोणाचे प्राण वाचविण्यासाठी बोललेले खोटे हे खोटे नसते. परंतु आता मी काय करू? रानडुकराचे प्राण कसे वाचवू? माझे सत्यव्रतही भंग न व्हावे आणि या शिकाऱ्यापासूनही माझी सुटका व्हावी, हा इथून निघून जावा. इतका विचार करूनही तो ठाम असा कोणताही निर्णय घेऊ शकला नाही. सत्यव्रत ब्राह्मणाने रक्तबंबाळ झालेल्या त्या रानडुकराला पाहून ए शब्दाचा उच्चार केला होता. तो महासरस्वतीच्या वगबीज मंत्राचा काही भाग आहे. ए या शब्दाचा उच्चार ऐकून देवी सरस्वती अति प्रसन्न झाली आणि देवीने सत्यव्रताला बुद्धी प्रदान केली. त्यामुळे तो अतिबुद्धिवान झाला आणि शिकाऱ्याला म्हणाला, पाहणारे डोळे काही बोलत नाहीत आणि ही जी जीभ आहे ती बोलते, तिने काही पाहिले नाही. तो तुझे कार्य साधण्यासाठी का मला वेळोवेळी प्रश्न विचारत आहे? सत्यव्रत ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून शिकाऱ्याने रानडुकराचा नाद सोडून दिला आणि तो तिथून निघून गेला. अशा प्रकारे सत्यव्रताने देवीच्या कृपेने आपल्या मूर्खपणावर विजय मिळवला आणि स्वतःच एक दुसरा वाल्मिकी बनला. देवीच्या वगबीज मंत्राच्या उच्चारणामुळे सत्यव्रत ब्राह्मणाची बुद्धिमान होण्याची ही कथा मनुष्याला सर्व पापांपासून मुक्ती प्रदान करते, आदिशक्तीची भक्ती प्रदान करते आणि मनात श्रद्धेलाही जागृत करते.